नमस्कार मित्रांनो, आरोग्यम नर्सिंग क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या CHO एक्झामसाठी आपण अकॉर्डिंग टू द सिलॅबस टॉपिक वाईज प्रिवियस इयर सिरीज आपण इथे स्टार्ट केलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जो पहिला टॉपिक आहे तो आज इथे आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण आगामी येणाऱ्या सर्व DMR DHS किंवा मेडिकल अँड नर्सिंगच्या फील्डची जे बी वॅकन्सी अपडेट आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलला आपण इथे टाकत असतो. त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल म्हणा. तर आज आपण पहिला जो टॉपिक आहे तो पाहणार आहोत. त्यामध्ये आपण पहिल्या टॉपिकचं नाव अकॉर्डिंग टू द सिलॅबस आहे तो म्हणजे बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ. यामध्ये जे प्रिवियस इयर क्वेश्चन कोणते आलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये नक्कीच आपल्या एक्झाममध्ये ते दिसून आपल्याला येतील म्हणा. चला तर पाहूया. तर पहिला जो क्वेश्चन आहे तो पाहूया आपण. पब्लिक हेल्थ इज अ प्रायमरी कॉन्करंट विथ, म्हणजे आपण जी पब्लिक हेल्थ आहे ती कशाची कॉन्करंट आहे वा ते त्याने विचारले आहे. ऑप्शन क्रमांक 1 ट्रीटमेंट, नंबर 2 प्रिव्हेन्शन अँड हेल्थ प्रमोशन, नंबर 3 सर्जरी, नंबर 4 रिहॅबिलिटेशन. हे 4 ऑप्शन आहेत. तर आपल्याला पाहिजे कोणता यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे बा. तर आपल्या ज्या क्वेश्चनमध्येच आपलं आन्सर असते. प्रॉपरली वाचणं खूप महत्त्वाचं असते म्हणा. पब्लिक हेल्थ म्हणजे पब्लिकशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड काय रे वा. ट्रीटमेंट ही नंतरची गोष्ट आहे, पण त्यामध्ये काय याचं करेक्ट आन्सर काय आहे तर बी आहे. काय प्रिव्हेन्शन अँड हेल्थ प्रमोशन. काय म्हणजे पब्लिक हेल्थमध्ये सर्वात जास्त फोकस कशावर असते रे वा. प्रिव्हेन्शन अँड कम्युनिटी हेल्थ जे आहेत त्यासाठी करेक्ट ऑप्शन प्रिव्हेन्शन अँड हेल्थ प्रमोशन. प्रिव्हेन्शन अँड हेल्थ प्रमोशन हे करेक्ट ऑप्शन आहे म्हणा. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. तर नेक्स्ट याने क्वेश्चन विचारला आहे फादर ऑफ पब्लिक हेल्थ. कारण आपल्या टॉपिकमध्येच काय आहे रे वा पब्लिक हेल्थ, तर त्याचे कोण फादर आहेत ते आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. असे बेसिक पण क्वेश्चन येतात, PYQला विचारलेले आहेत. मग त्यामध्ये नंबर 1 पाश्चर, नंबर 2 जॉन स्टोन, नंबर 3 कोच, नंबर 4 जेनर. तर यामध्ये सर्वात याचं करेक्ट आन्सर काय असतं ते तुम्हालाही माहिती आहे. काय वा जॉन स्नो ह्याचं करेक्ट आन्सर हे बी आहे. तर यांचंच आणि काय तुम्हाला जर मॉडर्न ऑफ इपिडेमिओलॉजी विचारलं तर त्याचे पण फादर कोण आहेत रे वा. जॉन स्नो हे आहेत, इपिडेमिओलॉजीचे फादर पण आहेत. हे तुम्हाला दोन्ही पण हे समजलं पाहिजे वा, तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पब्लिक हेल्थ अँड मॉडर्न ऑफ इपिडेमिओलॉजीचे पण फादर कोण आहेत जॉन स्नो. तर याचं ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय राहील तर ऑप्शन क्रमांक बी हे क्वेश्चनचं आन्सर राहील म्हणा. चला नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट याने क्वेश्चन आहे की इम्युनायझेशन इज विच लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. तर इम्युनायझेशन इज विच लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. यात ऑप्शन काय दिले आहेत. 1 प्रायमोरियल दिलं आहे, नंबर 2 प्रायमरी दिलं आहे, नंबर 3 सेकंडरी, नंबर 4 टर्शरी. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे रे. ऑप्शन क्रमांक बी प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन काय आहे इम्युनायझेशन आहे. तर यामध्ये आपण थोडक्यात जर लेवल ऑफ प्रिव्हेन्शन जर पाहिलं तर काय असते 4 प्रकारचे असतात. 1 प्रायमोरियल असते, नंबर 2 प्रायमरी, नंबर 3 सेकंडरी आणि नंबर 4 टर्शरी असते. तर प्रायमरीमध्ये काय तेव्हा हेल्थ प्रमोशन, नंतर रिस्क फॅक्टर, आयडेंटिफाय रिस्क फॅक्टर वगैरे. नेक्स्ट काय ते जेनेटिक फॅक्टर. हे कशामध्ये येते रे प्रायमरीमध्ये येते, प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये. आता सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये काय येते पाहू आपण. सेकंडरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये काय इयरली म्हणजे अर्ली डायग्नोस करायचं ते. नंतर काय तर कंट्रोल ऑफ रिस्क फॅक्टर हे आपण काय करू शकतो सेकंडरी ह्याच्यामध्ये लेवल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये करू शकतो. नंबर 3 काय टर्शरी. नंबर 4 काय तर टर्शरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन. टर्शरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शनमध्ये सर्वांना माहिती काय रिहॅबिलिटेशन. तुम्हाला जर रिहॅबिलिटेशन असं जर एक्झाम्पल हे आलं तर ते कशाचं आहे किंवा टर्शरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शनचं आहे. तर यामध्ये तुम्हाला एक तर एक्झाम्पल देतील आणि कोणतं लेवल ऑफ प्रिव्हेन्शन विचारतील जसं किंवा लेवल ऑफ सेकंडरीमध्ये कोणते हे येतात ते विचारतात. तर तुम्हाला हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. इम्युनायझेशन इज काय रे बाबा काय प्रायमरी लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे मला. चला तर नेक्स्ट पाहूया आपण. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते. DALY स्टँड फॉर. असे लॉंग फॉर्म पण PYQ म्हणून तुम्हाला विचारू शकतात. तर तुम्हाला ते बेसिक माहिती पाहिजे. आता हे काय आहे पहा DALY काय पाहूत आपण. ऑप्शन क्रमांक 1 डिसीज ॲडजस्टंट, ऑप्शन क्रमांक बी डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर, नंबर ऑप्शन 3 डिसॅबिलिटी ॲव्हरेज आणि ऑप्शन क्रमांक डी डिसीज ॲव्हरेज. तर ह्याचं करेक्ट उत्तर काय रे बाबा. DALY फॉर डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर ह्याचं करेक्ट ऑप्शन क्रमांक बी आहे. हे काय करते तर मेजर डिसीज बर्डन, म्हणजे त्याचं काय आहे तर त्याच्यानुसार हे मेजरमेंट करते माणसं डिसीजचं. ठीक आहे. तर तुम्हाला हे डिसॅबिलिटी काय असते तर डिसॅबिलिटी ॲडजस्टेड लाईफ इयर हे तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे लॉंग फॉर्म वगैरे. तर तुम्ही हे करू शकता म्हणा. चला तर नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट काय म्हणते बघा क्वेश्चन. WHO हेडक्वार्टर. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे तुम्हाला खूप बेसिक वाटते पण तुम्हाला एक्झाममध्ये गेल्यावर तुम्ही हे करू शकता म्हणा. त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणा. तर चला पाहू. ऑप्शन क्रमांक 1 काय न्यूयॉर्क, ऑप्शन क्रमांक बी जेनिवा, ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस, ऑप्शन क्रमांक 4 लंडन. तर पहा रे हे काय आहे WHOचं हेडक्वार्टर कुठं आहे तुम्हाला माहिती का. हो यस माहिती आहे. पण त्याआधी WHO बद्दल थोडक्यात आपण माहिती पाहिजे. WHO काय आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझर आहे, ठीक आहे. त्यानंतर ह्याची कधी स्थापना झाली थोडक्यात आपण ऑर्गनायझर कधीपासून आहे तर काय आहे तुम्हाला माहिती 7 एप्रिल 1948 हे पण तुम्हाला डेट एक्झाममध्ये विचारू शकतात. तर ही तुम्हाला माहिती पाहिजे 7 एप्रिल 1948 आपली जी हेल्थ डे वगैरे बनवतो आपण जागतिक हे पण 7 एप्रिलला असते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणा. तर त्यासाठी तर आपल्या ह्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय होईल रे ऑप्शन क्रमांक बी जेनिवा हे ती कुठं आहे लोकेटेड इन स्वित्झर्लंड हे तुम्हाला बेसिकमध्ये माहिती पाहिजे म्हणा थोडक्यात. ठीक आहे चला नेक्स्ट पाहूया आपण. चला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे WHO हेल्थ डेफिनेशन म्हणजे अकॉर्डिंग टू द WHOनं हेल्थची डेफिनेशन काय दिली आहे वा तर ते आपल्याला विचारले आहेत. पहा ऑप्शन क्रमांक 1 अब्सेन्स डिसीज, ऑप्शन क्रमांक बी कंप्लीट फिजिकल मेंटल सोशल वेल बेईंग, ऑप्शन क्रमांक 3 फिटनेस, ऑप्शन क्रमांक डी ॲबिलिटी टू वर्क. तर अकॉर्डिंग टू WHO काय रे पाहिजे हेल्थची डेफिनेशन तर त्याची अशी आहे की कंप्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बिईंग म्हणजे तिन्ही पण ह्यानं कसं पाहिजे कंप्लीट पाहिजे असं नाही किंवा तुम्ही फिजिकली खूप हे आहात तर मेंटली कमी ग्रोथ आहे त्याची तर नाही चालणार. तिन्ही पण फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बिईंग म्हणजे तुमची शारीरिक पण ग्रोथ झालेली पाहिजे, तुमची मानसिक पण ग्रोथ झालेली पाहिजे आणि सोशल वेल बिईंग म्हणजे तुम्ही सोसायटीमध्ये कसे वागता किंवा सोसायटीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे म्हणा तसे त्या अकॉर्डिंग तर तुम्ही तिन्ही ह्याच्यामध्ये असाल तर ते हेल्थची डेफिनेशन आहे असं काय म्हणते WHO म्हणतो. त्यासाठी ह्या क्वेश्चनचा आपला आन्सर काय राहील ऑप्शन क्रमांक बी कंप्लीट फिजिकल मेंटल अँड सोशल वेल बिईंग. ओके समजलं. चला नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे MCQ पहा PYQ काय म्हणते क्वेश्चन पहा वाचा. तर डिटर्मिनंट ऑफ हेल्थ म्हणजे हेल्थचं डिटर्मिनंट काय आहे तर त्यामध्ये काय म्हणजे आपण कंपोनंट वगैरे पण म्हणू शकतो काय काय हेल्थचं म्हणजे हेल्थ वर कशाचे अफेक्ट पडतात कोणत्या ह्याचे अफेक्ट हेल्थला हे करू शकतात बाबा. ठीक आहे ऑप्शन क्रमांक 1 इन्व्हायरमेंट, नंबर बी लाईफस्टाईल, ऑप्शन क्रमांक 3 जेनेटिक्स, ऑप्शन क्रमांक 4 ऑल ऑफ दिस. यस तुम्हाला सर्वांना माहिती किंवा हेल्थवर हे तिन्ही पण डिटर्मिनंट काय करतात अफेक्ट करतात म्हणा. त्यासाठी याचं काय ऑप्शन क्रमांक डी जे आहे ऑल ऑफ दिस तर ऑल ऑफ दिस ह्याचं क्वेश्चन करेक्ट आन्सर या क्वेश्चनचं येईल म्हणा. ओके चला नेक्स्ट पाहूया. पहा क्वेश्चन क्रमांक 8 काय म्हणते इन्सिडन्स मेजर म्हणजे काय एक टर्मिनॉलॉजी आहे त्यामध्ये इन्सिडन्स म्हणजे काय आहे वाय तर ह्यामध्ये काय नंबर 1 ऑप्शन क्रमांक 1 एक्झिस्टिंग, नंबर ऑप्शन क्रमांक बी न्यू केसेस, ऑप्शन क्रमांक 3 डेथ, ऑप्शन क्रमांक 4 बर्थ म्हणजे न्यू केसेस म्हणजे बर्थ म्हणजे हे तर ह्याचं करेक्ट ऑप्शन काय आहे वा इन्सिडन्स म्हणजे काय तर करेक्ट ऑप्शन बी आहे याचं न्यू केसेस वगैरे आहेत तर ह्याचं करेक्ट ह्या क्वेश्चनचं आन्सर आहे म्हणा. तुम्हाला याचं माहिती पाहिजे डेफिनेशन वगैरे. चला नेक्स्ट पाहूया. क्वेश्चन क्रमांक 9 प्रिव्हिलन्स रेफर टू म्हणजे प्रिव्हिलन्स म्हणजे काय असं त्यांचं हे एक टर्मिनॉलॉजी आहे ही. तर ऑप्शन क्रमांक 1 न्यू केसेस, नंबर 2 एक्झिस्टिंग, नंबर 3 मॉडरेटली, नंबर 3 फर्टिलिटी. या चारीपैकी कोणतं करेक्ट क्वेश्चन आहे न्यू आहे का एक्झिस्टिंग आहे का मॉर्टॅलिटी आहे का फर्टिलिटी आहे तर ह्याचं करेक्ट ऑप्शन क्रमांक बी ह्याचा या क्वेश्चनचा आन्सर आहे काय एक्झिस्टिंग केसेस आणि पहिलं जे होतं ते न्यू केसेस आता ह्याच्यात काय एक्झिस्टिंग केसेस. ओके या नेक्स्ट पाहूया आपण. आता नवीन क्वेश्चन पहा 10 नंबरचा इपिडिमॉलॉजी स्टडी म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की इपिडिमॉलॉजीमध्ये कशाची स्टडी केली जाते बा जसं मेडिसिन असते जसं सर्जरी असते तसे इपिडिमॉलॉजी ही स्पेसिफिक ब्रांच आहे यामध्ये कशाची स्टडी केली जाते जसे आपली नर्सिंग ब्रांच आहे किंवा काही आहे तर इपिडिमॉलॉजीमध्ये कशाची केली जाते. ऑप्शन क्रमांक 1 मेडिसिन, ऑप्शन क्रमांक बी डिसीज डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट, ऑप्शन क्रमांक 3 न्यूट्रिशन, ऑप्शन क्रमांक 4 सर्जरी. तर याचं करेक्ट ऑप्शन काय ते तुम्हालाही माहिती ऑप्शन क्रमांक बी डिसीज डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट याची एपिडिमॉलॉजी काय केली जाते रे स्टडी केली जाते. या नेक्स्ट पाहूया आपण. क्वेश्चन क्रमांक 11 बघा कम्युनिटी हेल्थ इंडिकेटर म्हणजे जी आपली कम्युनिटी हेल्थ आहे तर त्यामध्ये कोणते इंडिकेटर कोणते आहेत इंडिकेटर त्यांनी विचारलेत बघा इंडिकेटर कोणते आहेत तर त्यामध्ये क्वेश्चनमध्ये ऑप्शन दिला आहे नंबर 1 IMR म्हणजे काय रे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, नंबर 2 GDP तर सर्वांना माहिती आहे, नंबर 3 रेनफॉल, नंबर 4 इन्कम. तर आपल्याला माहिती कम्युनिटी हेल्थचं इंडिकेटर सर्वात महत्त्वाचं काय आहे आपण कशानुसार ते मेजर केलं जातो किंवा काढलं जातो तर ते सर्वांना माहिती IMR इन्फंट मोर्टॅलिटी रेट हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे 100% क्वेश्चन हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात म्हणा काय ते IMR तुम्ही लक्षात ठेवू शकता. चला नेक्स्ट पाहूया. तर नेक्स्ट आहे फर्स्ट रुरल कॉन्टॅक्ट म्हणजे समजा हे असं ह्यांना विचारलं आहे किंवा जे रुरल एरियामध्ये राहतात तिथलचे पीपल हे सगळ्यात पहिल्यांदा कुणाला कॉन्टॅक्ट करतात बुवा तर आपल्या ऑप्शननुसार काय दिले पाहूया. नंबर 1 आहे DH म्हणजे काय रे डिस्ट्रिक्ट हेल्थ डायरेक्ट डिस्ट्रिक्ट हेल्थला कोणी जात नसते म्हणा. नंबर 2 CSC कम्युनिटी हेल्थ सेंटर त्याला पण जात नसते. नंबर 3 PSC प्रायमरी हेल्थ सेंटर आणि नंबर D MC म्हणजे काय रे मेडिकल कॉलेज वगैरे. तर याचं करेक्ट ऑप्शन काय आहे तुम्हाला माहिती आहे आपण ह्यामध्ये PSC लेवलला रुरलचे लोक जातात दाखवण्यासाठी प्रायमरी हेल्थ सेंटर. तर ह्याचं करेक्ट ऑप्शन काय येईल रे ऑप्शन क्रमांक C याचं करेक्ट आन्सर येईल PSC प्रायमरी हेल्थ सेंटर. हे पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे म्हणा. चला नेक्स्ट पाहूया.
नेक्स्ट क्वेश्चन काय सांगते पहा बघा, हेल्थ प्रमोशन इन्क्लूड, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की हेल्थ प्रमोशनमध्ये काय काय इन्क्लूड असते वा हेल्थ प्रमोशन कशाने होते, कोणते कोणते फॅक्टरनं म्हणा किंवा हेल्थचं प्रमोशन आपण कोणत्या माध्यमा थ्रू कोणत्या ह्याच्यानुसार करू शकतो त्यामध्ये पाहू आपण. नंबर 1 एज्युकेशन, नंबर 2 न्यूट्रिशन, नंबर 3 लाईफस्टाईल आणि नंबर 4 ऑल ऑफ दिस. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे हेल्थ जर आपली चांगली ठेवायची असेल तर आपल्याला एज्युकेशन म्हणजे त्याचं नॉलेज असणं, एज्युकेशन असणं महत्त्वाचं आहे म्हणा. नंबर 2 न्यूट्रिशन, हेल्थ आपली जी फिजिकल हेल्थ जर हे चांगली ठेवायची असेल तर काय रे बॅलेन्स न्यूट्रिशन घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एज्युकेशन पण येते, न्यूट्रिशन पण येते. नंबर 3 लाईफस्टाईल, अत्यंत महत्त्वाचं आहे. आपली लाईफस्टाईल कशी आहे बा, आपल्या लाईफस्टाईलनुसार पण काही डिसीज आपल्याला होऊ शकतात, त्यासाठी आपल्या लाईफस्टाईल. तर ह्या तिन्ही पण पॉईंट एज्युकेशन, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल ही तिन्ही पण पॉईंट हेल्थचं प्रमोशन करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या ह्या क्वेश्चनचा आन्सर काही ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस ह्याचं आन्सर येईल म्हणा. चला नेक्स्ट पाहूया आपण आता. नेक्स्ट काय बघा क्वेश्चन, प्रायमरी हेल्थ केअर प्रिन्सिपल, म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर जी असते त्याचे काय प्रिन्सिपल आहे. प्रत्येक एखादा कन्सेप्ट असते तर त्याचे काहीतरी असतात, एक प्रिन्सिपल असतात. तर प्रायमरी हेल्थ सेंटरचे प्रिन्सिपल काय आहे त्याने विचारलं आहे. तर पाहूया. ऑप्शन क्रमांक 1 कम्युनिटी पार्टिसिपेशन, ऑप्शन क्रमांक बी इक्विटी, ऑप्शन क्रमांक 3 इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन, ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस. तर ऑप्शन पहिला पाहू कम्युनिटी पार्टिसिपेशन. बरोबर, तुम्ही जर स्कीम वगैरे गव्हर्नमेंटनं आल्या तर ते कम्युनिटीनं जर पार्टिसिपेट केलं तरच त्यांना ते त्याचा फायदा होऊ शकते आणि आपलं हेल्थचं प्रमोशन वगैरे होऊ शकते म्हणा, किंवा आपण त्याचे जे एम आहे ते आपण ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण अचीव करू शकतो. नंबर 2 इक्विटी, ते पण खूप महत्त्वाचं आहे. सर्वांना युनिटी असेल थोडक्यात की इक्विटी असेल तर आपल्याला त्यानं फायदा होऊ शकते. नंबर 3 इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन असणं पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय रे बा, जे सब सेंटर असते त्याचं PSCचे असलं पाहिजे, PSCचं CSC कोऑर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ऑप्शन क्रमांक डी ऑल ऑफ दिस. तर याचं आपलं काय रे बा, त्याचं जे आन्सर आहे ते ऑल ऑफ दिस येईल म्हणा. तर हे की PSC प्रिन्सिपल आहे तिने पण, त्यासाठी याचं उत्तर काय ऑल ऑफ दिस म्हणा. अशा प्रकारे आपण जे आज पहिला जे टॉपिक होता आपला CHOच्या सिलेबसचा बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, तर त्यावरचे आपण PYQ जेवढे होते तेवढे पाहिलेले आहेत. याच्या बाहेर हे तुम्ही करणं अपेक्षित आहे म्हणा. तर आपण आता नेक्स्ट जो व्हिडिओ राहील तो जे सेकंड नंबरचा टॉपिक आहे त्यावर आपण घेणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ही माहिती तुमच्यापाशी पोहोचेल आणि तुम्हाला याचा एक्झाममध्ये जी 25 ऑगस्ट 2026 रोजी जी एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल म्हणा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.